मध्ये खूप छळलं लोकांनी, पण देहायष्टी दणकट होते. अमुक रेल्वेनं टिळक येत आहे, ऐकून ठेवा. हा इतिहास मी नाही लिहिला, हा कुठल्या तरी टिळकांवर प्रेम करणाऱ्या एखाद्या जातीतल्या माणसानं नाही लिहिला. हा काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनांचा जो इतिहास संग्रहित केला त्याच्यामधल्या गोष्टी सांगतो तुम्हाला. हे प्रेम, हे स्वागत त्याच्यानंतर कोणालाही नाही मिळालं. काय प्रेम मिळालं असेल? पुणे, कल्याण, नाशिक, बिना, कटघर, झाशी, प्रत्येक स्टेशनवर माणसं आडवी पडायची, रेल्वे थांबवायची. रेल्वे थांबवली जायची, डब्यातनं टिळकांना बाहेर यायला लागायचं. हे प्लॅटफॉर्म लोकांनी तुडुंब भरलेले. टिळकांना बघितलं की भारतीय जनता, लोकमान्य टिळक की जय हो, लोकमान्य टिळक की जय हो. प्लॅटफॉर्म निनादत चाललेला. माणसं हार घालायची. अब भारत को आपके नेतृत्व की जरूरत है तिलक. ये कुछ मत बोलो, कुछ मत देखो, कुछ मत सुनो, ऐसा नहीं चलेगा. ये अंग्रेज तो हमें लूट रहा है, मार रहा है तिलक. अब कांग्रेस को देखना है आपको. अरे करीन रे बाबा नो काही ना काही काम. हार घालावेत की चालला माणूस पुढच्या स्टेशनला. एका स्टेशनला तर इंग्रजी साहेब आले, नुसते आले नाहीत. डब्यामध्ये विचारलं, प्लीज लुक ऑन टिळक हियर. टिळक उठून उभे राहिले. आय एम गोइंग टू लखनौ विथ काँग्रेस मीटिंग. त्या साहेबांनी सॅल्यूट केलं आणि सांगितलं, टिळक, भारतामध्येच नाही तर आतापर्यंत आम्ही जगामध्ये अनेक ठिकाणी गेलो. एखाद्या लोकनेत्याला हा सन्मान, हा प्रेम आणि अशी वागणूक आम्ही तरी आतापर्यंत कधी पाहिलेलं नाही. ग्रेट पर्सन. काय लोकांच्या हृदयाचं राज्य तुम्ही करता. काय वेड्यासारखी माणसं धावतायत तुमच्यासाठी. हा, विजयाचा 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 सण आला. विजयाचा विजयाचा सण आला. विजयाचा सण आला. आगगाडी लखनौला पोचली आणि मग लखनौचा सगळा बँड पथक, राम पथक. लोकमान्य स्टेशनवर उतरले. मोटार ठेवली होती, मोटारीत बसले. तो मोठा आवाज झाला. लोकमान्य म्हणले, हे काय झालं? चारही चाकातली हवा काढलेली आहे का? काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना तुम्ही गाडीतनं बसून येणं मान्य नाही. तुम्ही बग्गीमध्ये बसलं पाहिजे, घोडा गाडीत बसलं पाहिजे. जाताना दर्शन घ्यायचंय तुमचं सगळ्यांना. बंद काचांमधनं जाऊ नका. तुमच्यासाठी बग्गी आणली आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणजे नुसते महाराष्ट्रातले नाही, नुसते गुजरात मधले नाही, आसाम पासून काश्मीर पासून खाली कन्याकुमारी पर्यंतचे सगळे कार्यकर्ते आले. कुणी आयर आहे, कुणी बोस आहे, कुणी खोत आहे. लोकमान्यांना बग्गीत बसवलं. पुढची गंमत आहे का? बग्गीत बसवलं. तो घोडा चालवणारा जागेवर बसला. त्याने लगाम घेतला, साबूक उचलला. चित्रविचित्र आवाजच आले. काय झालं म्हणले? पोरांनी घोडे काढून घेतले. चिडत म्हणले, अरे मेल्यानो काय करत? पोरं म्हणली, घोड्यांनी नाही ओढायचा, आम्ही ओढणार. तुमचा रथ आम्ही ओढणार. काय प्रेम मला सांगा. अरे हा प्रसंग टिळक सिनेमामध्ये काय दाखवता आला असता. हाय 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 हाय. या संमेलनामध्ये टिळकांनी ती सिंहगर्जना केली आहे महाराज. या संमेलनात
दुर्दैवाने सिनेमामध्ये ही शिवगर्जना भाजीपाल्याच्या ठेल्यावरती त्या टिळकाला करायला लावली. त्या सिनेमाने मेल्या. अरे अशी 10-15 हजार भारतातली कार्यकर्ती माणसं जमली आहे. लखनौच्या मांडवामध्ये टिळकांची बग्गी आली मात्र तिलक महाराज की जय हो, तिलक महाराज की जय हो, तिलक महाराज की जय हो. काढ 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 टाळ्या. व्यासपीठावरच्या कोणाचंही भाषण ऐकायलाच माणसं तयार नाही. फक्त टिळकांना बोलू द्या. हातातली काठी कशी कशी टेकत टेकत. अरे बाबा तो नका रे ओरडू. मी बोलतो आहे. टिळक, दुसरं पहिलं महायुद्ध चालू आहे. आता देशाला त्याची दिशा ठरवायची आहे की महायुद्ध संपत असताना काय करायचंय ते. आतापर्यंत सगळे म्हणत होते राज्य इंग्रजाचंच राहू दे, त्याच्या हाताखाली अधिकार घेऊ, त्याच्या हाताखाली अधिकार घेऊ. हे वाक्य कुठेतरी बदलायचं. अर्थात आम्ही इंग्रजाशी सहकार्य करत असताना जर इंग्रज अशा तऱ्हेचे जुलमी कायदे वाढवून वाढवून भारतीयांची आणखीन आणि आणखीन लूट करत असेल, आता साम्राज्यांतर्गत स्वराज्य हा शब्द नाही, आता आम्हाला परिपूर्ण स्वराज्य पाहिजे हीच घोषणा मी करणार भारतासाठी. होम रूल इज माय बर्थ राइट and I shall have it. I shall have it. याचं मराठी भाषांतर आहे. स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि ते स्वराज्य मी मिळवणारच मिळवणारच मिळवणारच. छळण्याला जे या भारतात आले, छळण्याला जे या भारतात आले, शक्त पदाघाताने पाहिजे निमाले. मपनी पनिसा निसरे सनिसा, मपनी पनिसा निसरे सनिसा, सारे 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 निसा निसा निसा, पनी 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 मपा मपा काय बोलताय. अरे छळण्याला जे या भारतात आले, शक्त पदाघाताने पाहिजे निवाले. शक्तिशाली भूवर जे देश मानलेले, पाहून सशक्त राष्ट्र आज नम्र झाले. विद्या विज्ञान कला पावतील स्वदेशाला, शिव नृपवंशज आला देण्याला वंदना ध्वजाला. या महोत्सवाला विजयाचा 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 सण आला, विजयाचा सण आला, विजयाचा सण आला. ध्रुव दोन्ही हिंदू राष्ट्र संघ आक्रमितो, वैद्यक वाणिज्य कला क्षेत्र शोधतो तो. अवकाशी फिरुनी कुणी विश्व शोध घेतो, रत्नाकर शोधून वा देश रत्न होतो. विद्या विज्ञान कला पावती स्वदेशाला, शिव नृपवंशज आला देण्याला वंदना ध्वजाला. या महोत्सवाला विजयाचा सण आला, विजयाचा सण आला, विजयाचा 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 सण आला. लखनौमध्ये उठलेली गर्जना त्याचा दिनांक होता 29 डिसेंबर 1916. ज्या 29 डिसेंबर 1916ला 29 डिसेंबर 2016 साली झाली 100 वर्ष. आता मागच्या डिसेंबर मध्ये या सिंह गर्जनेला झाली 101 वर्ष. आणि काय सुंदर निमित्त आपल्याला हा मुहूर्त मिळालाय. त्या 101 वर्ष त्यांची लखनौमध्ये खूप जोरात साजरी झाली. बरं, जिथे हे अधिवेशन झालं होतं त्या लखनौमध्ये उत्तर प्रदेश सरकारने पुन्हा एकदा त्याच पद्धतीचं काँग्रेसच्या सगळ्या लोकांचं नव्हे, सगळ्या देशभक्तांचं एकत्र गठबंधन करून गणबंधन करून हा दिवस विशेष असा साजरा केला गेला. टिळकांना आदरांजली वाहिली गेली. रस्त्या रस्त्यावर लखनौच्या उत्तर प्रदेशामध्ये मोठमोठे फलक होते टिळकांच्या फोटोचे. अरे मराठी माणसाला महाराष्ट्राबाहेर एवढा कुठेतरी मान मिळतोय. आपण फेसबुकवरती काय पसरवायला पाहिजे.
काय पसरवायला पाहिजे. टिळकांची 101 वर्ष शिवगर्जनेला झाली, यासाठी लोकमान्य टिळक को हमारा विनम्र अभिवादन. विनम्र अभिवादन. उत्तर प्रदेशातले लक्षावधी संस्था संघटना यांनी हे टिळकांचे फलक लावले या शिवगर्जनेसाठी. का या गर्जनेला काय अर्थ होता? कारण 14 सालापूर्वी किंवा 14-15 सालात बोलणं असं चाललं होतं की राज्य इंग्रजाचंच राहू दे, आम्हाला फक्त जास्तीचे अधिकार द्या. शब्द वापरत होते लोक साम्राज्यांतर्गत स्वराज्य. साम्राज्य तुमचंच, त्याच्या आत आमचं स्वराज्य. पण साम्राज्य तुमचं राहायचं असेल आणि तुम्ही जर असे वागणार असाल तर तुमच्या साम्राज्यांतर्गत नाही. होम रूल म्हणजे आम्ही आमचं राज्य चालवू. हो, माझं घर, मी माझ्या घराचं प्रशासन करणार आहे. होम रूल तो माझा बर्थ राईट आहे. या शब्दामध्ये घोळ आहे बरं का. जन्मसिद्ध अधिकार आहे तो मी मिळवीन असं वाक्य नाही, ते मी मिळवीन. कारण जो जन्मसिद्ध अधिकार आहे तो काय मिळवायचा आहे, तो अधिकार आहेच. ते स्वराज्य मी मिळवीन हे म्हणण्यात गंमत आहे. आमच्याकडे ते टिळक स्मारक मंदिर बांधलं आणि त्याच्या प्रवेशद्वारावर नुसतंच हे लिहिलं स्वराज्य हा माझा आहे. हे काय म्हणजे त्यांचं वाक्य आहे ना. अर्धवट कसं वाक्य लिहिता लोकांनी सांगितलं. हे कुठला छाडमाड माणूस सुद्धा म्हणेल स्वराज्य हा माझा अधिकार आहे. मग टिळकांचं मोठेपण म्हणजे त्यांच्यात ते कर्तृत्व आहे, ते मी मिळवीनच. त्याचा अर्थ टिळक होतो की मी मागत नाही, हे दे ना मला स्वराज्य. असं काय करतो, असं चांगलं नाही. आपलं ठरलं होतं की नाही, मग कट्टी की नाही मी तुझ्याशी बोलणारच नाही. मग तुझ्याशी माझ्यावर कान फडत मारीन ठोकणे. तो कोण मला स्वराज्य देणार? मला जिथं लाद घालायची फक्त मला माहिती आहे, तिथं लाद घालून झाकलून लावीन. सांग लक्षात ठेव, ही ताकद मी ते मिळवीन, तू देण्यावर मी नाही अवलंबून. आणि हे टिळकांचं भविष्य पुढे खरं ठरलं महाराज. 5 मिनिटं फक्त राहिली बाबा. सांगतो भारताचं सुदैव आणि भारताचं दुर्दैव. 1918 साल दुसरं महायुद्ध, पहिलं महायुद्ध थांबलं. सगळे लोक वाट पाहत होते. महात्माजी बोलले होते त्या स्वप्नाकडे. आता इंग्रज भारावून जाईल. काहीही अट न घालता आपण त्याला मदत केली. या उदारपणाला भारावून इंग्रज आता प्रचंड अधिकार आपल्याला काउन्सिलचे देईल अशी अपेक्षा करून लोक 18 साली आसुसलेल्या कानांनी ऐकत होते. तर इंग्रजांनी 18च्या उत्तरार्धात रौलट नावाचा कायदा पारित केला, ज्याला रौलट ऍक्ट असं म्हणतात. तो साहेब रौलट नावाचा होता. आणि या रौलट नावाच्या साहेबानं, घाबरू नका, हे पार्श्वसंगीतासाठी राजा केळकरांचं वेगळं वाद्य आहे, वेगळं काही नाही आहे. त्यातला हॉरर शो दाखवण्यासाठी ते बरोबर त्यांनी वापरलेलं आहे. जे भयानक आहे ते असं भयानक वाटलं पाहिजे. शाबाश. रौलट साहेब. रौलट साहेबांनी कायदा असा आणला, ऐकून ठेवा, ज्याला आपण इतिहासामध्ये रौलट ऍक्ट असं म्हणतो. पासिंगसाठी काही वेळेला वाचतो सुद्धा आपण ते. तो कायदा असा भयानक होता की युद्धाच्या काळात इमर्जन्सी म्हणून इंग्रजांनी जे अधिकार घेतलेले आहेत, कोणाचीही जामीन ताब्यात घेणं, कोणाचाही पैसा ताब्यात घेणं, कोणालाही ताब्यात घेणं, कितीही वेळ अडकवणं, हे जे आणीबाणीतले आमचे अधिकार आहेत. काय आहे? अरे भारतीयांनो, पहिलं महायुद्ध थांबलंय, पण आमचे हितशत्रू आमच्याशी परत कधी युद्ध करतील? काय नेम सांगा बा. म्हणून असं करतो आता आम्ही, इंग्रजाचे हे बेमुरवत अधिकार आम्ही कायम ठेवत आहोत. आता कोणाचीही जमीन जरी इंग्रजानं हडप केली युद्ध चालू नसताना, तरी सुद्धा तुम्ही दाद मागू शकणार नाही. कारण साहेबानं का माझी जमीन घेतली, तसा कायदाच आहे भाऊ. पैसे जमा केले, तुम्ही तक्रार नाही, तसा कायदाच आहे. आधी इंग्रज तुमचं काय काढून घेऊ शकतो. या जुलमी रौलट ऍक्ट विरुद्ध
प्रचंड मोठी निषेध सभा भरली पाहिजे असं ठरलं आणि सगळ्यांना माहितीये ते गाव ते ठिकाण. अरे जलियनवाला बाग गरजली रे, जलियनवाला बाग गरजली. जलियनवाला बाग ठरली होती. लक्षावधी माणसं त्या ठिकाणी येऊन इंग्रजाचा निषेध करत होती. पण त्या बागेवरती इंग्रजांनी असा गोळीबार बेमुरवत केला, असा लाठी हल्ला केला. लक्षावधी प्राणाला मुकले, लक्षावधी रक्ताच्या थारोड्यात पडले, लक्षावधींची प्रेत फरफटत आणावी लागली अशी अवस्था झाली. अरे जलियनवाला बाग गरजली, कली धावला पुढे पुढे रे. जलियनवाला बाग गरजली पुढे पुढे, जलियनवाला बाग गरजली, कली धावला पुढे पुढे. गोळी पार अन काठी काठी ऐसी 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 दुर्दैवे फेरी पडे पडे. सरपटत गेले, घुरडत गेले, तहानेने मेले, ना पाणी त्यास दिले. जे प्राणाला मुकले त्यांची प्रेते विटंबित करुनी गेले रे, विटंबित करुनी ठेली. जलियनवाला बाग गरजली, कली नाचला पुढे पुढे रे. जलियनवाला बाग गरजली. या 18 साली, या 17 साली टिळक काही एका विशिष्ट खटल्याच्या कामासाठी म्हणून इंग्लंडमध्ये होते. ही वार्ता जलियन बागेची कळताच टिळक इतक्या घाईनं भारतामध्ये परत आले. एवढा भयानक असंतोष भारतामध्ये आहे. आता होम रूल सुरू करण्याला आम्ही सुरू केलंच आहे. ते आता प्रचंड प्रमाणावर पसरवायला आता हरकत नाही. चतुसूत्री घेतली होती काँग्रेसने त्यावेळेला हातामध्ये. एक स्वराज्याचा प्रचंड ध्यास धरायचा, शब्द स्वराज्यच वापरायचा, स्वराज्य. दुसरं परदेशी मालावर सतत बहिष्कार टाकत राहायचं, शत्रूला नाही श्रीमंत करू द्यायचा. स्वदेशीचा स्वीकार करायचा, आपल्या स्वतःच्या भारतातली माणसं उद्योगधंदे श्रीमंत झाले पाहिजेत. आणि चौथं राष्ट्रीय शिक्षण प्रत्येक विद्यार्थ्याला मिळेल असं करायचं. स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण, परदेशीचा बहिष्कार आणि स्वदेशीचा स्वीकार या चतुसूत्रीनं आता स्वराज्याचा हट्ट धरून दिल्लीच्या कौन्सिल पर्यंत, दिल्लीच्या व्हाईसराय पर्यंत आता टिळक जाऊन लढणार, कार्यकर्त्यांना घेऊन जाणार, व्हाईसरायचं सिंहासन गदगदा हलवणार. अरे 19 सालात तुम्ही आमच्या जलियनवाला बागेमध्ये हे अत्याचार केलेत, तुम्हाला कल्पना नाही भारतीय तरुण पेटला तर काय होईल हे कोण बोलणार भारतीयांच्या वतीनं. आता टिळक बोलणार. मुंबईच्या त्या बंदरापासून पुण्यापर्यंत ही मिरवणूक काढून टिळकांना आणायचं ठरलं. टिळक थांबले जरा. प्रकृती मला बरी नाही वाटत, मी थेट पुणे काही गाठत नाही, मुंबईलाच इथे सरदार राहत थोडा राहतो, जरा ताजा तवाना होतो. पण ह्या अन्यायाची दाद लावण्यासाठी आता लखनौ नको आणि आता मुंबई नको, दिल्लीला जाऊन आपण सिंहासन हलवून टाकू सगळ्यांची. कार्यकर्ते तयार आहेत ना? हो टिळक, लाख कार्यकर्ते तुमच्या बरोबर दिल्लीच्या व्हाईसरायच्या समोर उभे राहायला तयार आहेत. तुम्ही हाक मारा फक्त, त्या तारखेला माणसं दिल्लीमध्ये असतील. इंग्रजाला ही धडकी भरली. बहुतेक कितीश्री होती आता आपल्या राज्याची. आज लाख माणसं घेऊन आज चल्लात व्हाईसराय, ते म्हणतील ते मान्य करावं लागेल आणि राज्याला वेगळा वळण लागणार आहे. लाखांच्या वर तुम्ही हिंसाचार नाही करू शकत, कारण सगळं म्हणून इंग्लिशाचं पोलीस दल, मिलिटरी दल सुद्धा ह्या कार्यकर्त्यांसमोर उपयोगाचं नाही. कारण टिळकांनी मागितलं तर सामान्य मजुरापासून ते शेतकऱ्यापासून ते वरच्या सैनिकापर्यंत प्रत्येक जण उठणारे हातात काठी घेऊन. व्हाईसराय टरकला.
कलेक्टर होते ते चरकले आणि अचानक सगळ्या भारतातल्या इंग्रजांपर्यंत बातमी पोचली, कूल डाऊन फ्रेंड्स, कूल डाऊन. असं आता काहीही होण्यासारखं शिल्लक राहिलं नाही. कारण हातात तोंडाशी युद्धाचा विजय आलेला असताना 1 ऑगस्ट 1920 सरदार गृहात लोकमान्य टिळकांचे निधन झालेले आहे. नाव टिळक इज नो मोर. इंग्रजांनी भारावून काही दिलं नाही, जुलूम जास्त वाढवले, तरी सुद्धा आता इंग्रजाची बाजू जपेल असाच मनुष्य काँग्रेसचा पुढचा उत्तराधिकारी येणार आहे. कूल डाऊन. ज्या माणसाला इंग्लंडनी किताब दिला कायसर ए हिंद का, भारतात राहून इंग्रजांची सर्वाधिक काळजी घेणारा एक मोठा माणूस, असा आपण ज्याचा गौरव करणार, अशाच्या हातात पुढचं राजकारण आता आहे. टिळकांचा जो जहालपणा होता तो सरदार गृहाच्या त्या भूमीमध्ये थांबला, संपला. अर्थात एक टिळक गेले म्हणून काही सशस्त्र क्रांतीची चळवळ नाही थांबली, पण ती पुढच्या काळात जास्त अवघड झाली. हा इतिहास पुढच्या कालखंडात ऐकू, आत्ता नको. आत्ता फक्त कीर्तन संपवताना टिळकांना वंदन करू आणि 5 गोष्टीचं स्मरण करूया. फक्त 5 गोष्टी. या 5 गोष्टी आपण ठरवल्यात. रोज प्रत्येक जण उपासना करेल, साधना करेल. दुसरी गोष्ट आपण ठरवली आहे, तरुण जे आहे ते रोज निश्चित व्यायाम करतील. ज्यांना अजून शक्य आहे ते युद्ध कौशल्य मिळवतील आणि मनाने संतांसारखे राहतील. तिसरं आपण असं ठरवलंय की आपण जास्तीत जास्त भारतीय पद्धतीनं जगूया, वेश भारतीय करूया, सणवार भारतीय सभ्य पद्धतीनं करूया. चौथं ठरवलंय की महिन्यातनं 1-2दा का होईना एकत्र येऊन काही इतिहासावर चिंतन करूया. आपल्या धर्मावरती, देवादिकांवरती जर कोणी विडंबन करत असेल तर ते थांबवण्यासाठी किमान विनंती तर करूया. 4 आणि 5वी गोष्ट, वाईट नका वाटून घेऊ, पण तुमचं आमचं दुर्दैव इतकं वाईट आहे की जर चुकून माकून पुढचं 3रं महायुद्ध 1920 साली उभं राहिलं तर तुमच्या आमच्या घरातल्या प्रत्येक पोराला उभं राहायला लागणार, मुलीला उभं राहायला लागणार. या कल्पनेनं नाही तर या वास्तवाने तयारीत राहा. का व सगळ्यांना तयारीत राहायला सारखं का सांगता? कारण आमचा राग आहे तो त्या भगवंतावर आहे. एका पद्धतीनं आयुष्यभर आपल्या महाराष्ट्राचा, भारताचा इतिहास सतत असाच झाला की जेव्हा यशाची, विजयाची अशी मूद हातात होती तेव्हा आपलं राष्ट्रीय नेतृत्व संपलं. जेव्हा शिवाजी राजांचा राज्याभिषेक होऊन गेला होता आणि आता दक्षिणेतले सगळेच्या सगळे राजे एकत्र येऊन औरंगजेबाशी झुंज करायला उभे राहणार, याच मुहूर्तावर शिवाजी राजे आमच्यातून निघून गेले. आता कुठे महाराष्ट्र पेटून उठत होता तोपर्यंत शंभूराजे आमच्यातून निघून गेले, राजाराम राजे आमच्यातून निघून गेले. अरे इराण, रोमशाम पर्यंत सुद्धा धडक मारता येत होती असा बाजीराव पेशवा दिल्लीवरती धडकून गेला. आता दिल्ली हातात होती, त्या बाजीराव गेला. इंग्लंडमध्ये सुद्धा आमच्या व्यापारी कंपन्या आणि आमचे कारखाने सुरू करणार होते. माधवराव पेशवे त्यांनी अर्ज टाकले होते. इंग्लंड मधले 2 किल्ले घेण्याचा ताव चालला होता. ते फळाला येत होतं. इंग्लंडमध्ये आपलं एक राज्य उभं राहत होतं. 27व्या वर्षी माधवराव पेशव्याचा मृत्यू झाला. वासुदेव बळवंत फडके युद्धाला उभे राहत होते. ते 38व्या वर्षी संपत होते. चाफेकर 36व्या वर्षी संपत होते. लोकमान्य टिळकांचा अक्षरशः विजय असा तोंडावर आला होता. या माणसाने फक्त 1,00,000 माणसं घेऊन घुसावं, भारताचं सगळं भविष्य बदलेल. टिळकांना काढून घेतलंस. शेवटची फळी म्हणून सुभाष बाबू उभे राहिले होते. आझाद हिंद फौज उभी राहिली होती.
आझाद हिंद फौजेनं भारतावरती योग्य तो हल्ला केला होता. इम्फाळ पर्यंत फौज आली होती. अशी ढाण टाकली की दिल्ली जिंकायची होती. चलो दिल्ली पुकार के कोमी निशा संभाल के म्हणून सुभाष बाबू इम्फाळ पर्यंत पोचले. त्यांच्या मागचा पाठिंबा नाहीसा केला. आता दुसरा कुठला तरी पाठिंबा मिळवण्यासाठी सुभाष बाबू विमानातून गेले. नाही मिळाले परत भारताला. अशा एखाद्या लढवय्या नेतृत्वाला भारताने आपला म्हणावा आणि विजय तोंडाशी असताना आपलं लढाऊ नेतृत्व निघून जावं किंवा निर्बळ व्हावं हा शाप भारताला आहे रे बाबांनो. कुणी दिलाय माहित नाही, पण सारखा त्रास देतोय तो. स्वराज्यानंतर लालबहादूर शास्त्रींसारखा पंतप्रधान उभा राहिला होता. पाकिस्तान 50 वेळेला धमक्या देत होता. लालबहादूर शास्त्रींनी नाही ऐकलं. भारतीय सेना शत्रूच्या अंगावरती घुसवून दाखवली. लाहोरवरती तिरंगा झेंडा फडकवून दाखवला. लाहोर सगळं कराची आता हिंदुस्थानला मिळत होती. सिंधू नदी पुन्हा हिंदुस्थानला मिळत होती. लालबहादूर संपले. लाहोर पुन्हा शत्रूच्या ताब्यात. सिंधू पुन्हा शत्रूच्या ताब्यात. म्हणून भीती वाटते बाबांनो की शत्रूच्या अंगावरती उभं राहून सुद्धा वेळ प्रसंगी सामना करावा. असं एक नेतृत्व सुदैवाने कित्येक काळाने भारताला मिळालंय. भीती वाटते की यश तोंडाशी असताना काही होणार नाही ना. आमचा शाप आहे आम्हाला, तो शाप आहे आम्हाला. एखाद्या वेळी युद्ध तोंडाशी येईल आणि युद्धातला विजयही हिंदुस्थानच्या तोंडासमोर उभा असेल. अशा वेळी पुन्हा त्या नेत्याच्या मागच्या सगळ्या माणसांनी निघून जाणं, त्याला एकटं पाडणं, त्याची शक्ती संपवणं किंवा तोच संपून जाणं, यातलं काही भगवंत नाही ना करणार आमच्या देशाला. आता झालं की रे. आता 1600 सालापासून 2000 सालापर्यंत हे विश्वासघात सहन केले लोकांनी. एक संध हिंदूंना नाही यश मिळत का रे? नाही मिळत. याचं कारण कळलंय आपल्या सगळ्या लोकांना. बाकीचे सगळे जण एकसंध राष्ट्रीय यशासाठी प्रार्थना करतात, उपासना करतात, सत्कर्म करतात, सामाजिक कार्यात पूर्ण सहभाग देतात. आम्ही आळस करतो उपासना करण्यात, आम्ही आळस करतो सत्कर्म करण्यात, आम्ही आळस करतो सहभाग देण्यात. एक 2-4 दोष जर काढून टाकले ना तर हिंदूंसारखा विजयी या जगात कोणी नाही. कारण बाकी कोणीही जगामध्ये जर विजयी झाला तर तो इतरांना गुलाम करण्यासाठी विजयी होईल. आणि हिंदुस्थान जर विजयी झाला तर तो विश्वात कोणीही गुलाम राहणार नाहीत यासाठी विजयी होईल. ही अखंड मानवतेची ज्योत फक्त हिंदू हिंदू धर्म आणि हिंदुत्व हिंदुस्थान उभी करून दाखवणार आहे. त्याला विजयी करण्यासाठी परमेश्वराने सहकार्य केलं तर उत्तमच आहे नेतृत्वाचं. पण हेच दुर्दैव पुन्हा अचानक जर उभं राहिलं तर एकदम सैरभैर व्हायला नको. शिवाजी राजांनी जे ठरवलं की बाबानो, देशाची काळजी करताना पक्षाचा क्षुद्र विचार नको मनात आणायला. मी या पक्षाचा आहे का त्या पक्षाचा आहे, या गटाचा आहे का त्या गटाचा आहे, या पंथाचा आहे का त्या पंथाचा, या जातीचा का त्या जातीचा, बाकीचा विचार कशाला. अरे भारत नावाची एक आई आहे जिनं मला 50 वर्ष 100 वर्ष पोचलंय, माझ्या बापजाद्यांना पोचलंय. ही आई सगळे मारून टाकायला उभे आहेत, तुडवायला उभे आहेत, संपवायला उभे आहेत. जे माझ्या आईला त्रास द्यायला उभे आहेत त्यांच्या रड्यावरती उभं राहण्यासाठी कुणीतरी भारताचा पुत्र जो उभा राहत असेल तर बाकी सगळे विचार बाजूला करून फक्त मातृभक्त या नात्याने नाईकरी उभं राहता येत एखाद्याच्या मागे. हे नाही जमत म्हणून तर लाथा खातोय आयुष्यभर, लाथा खातोय शतकानुशतक. बस मंडळी, संपलं समारोपाचं कीर्तन. 19 सालाचं भविष्य मलाही अजून माहीत नाही. अर्थात देशांतर्गत खूप काही होईल अशातली गोष्ट नाही.
पण महायुद्धाचे पडघम वाजायची शक्यता नाकारता येत नाही. आणि 20, 21, 22च्या कालखंडामध्ये ते जे भयानक आपल्याला नको असलेलं भविष्य उरावर बसलं तर मात्र एवढे 5-5, 8-8 वर्ष आपण रक्त ओकून जी कामं केली होती ती सगळी नको वाया जायला. पुन्हा सगळे किडामुंगीसारखी गेले असे नको आपल्या माथी कलंक लागायला. आज आनंदाची गोष्ट आहे, कोकणापासून ते सगळ्या भारतभर अखंड हिंदू चेतना संगम म्हणून प्रचंड मोठी कार्य करायची माणसं उभी राहत आहेत. फार चांगली गोष्ट आहे. एका बाजूला शिवरायांचे शंभूरायांचे भक्त उभे राहत आहेत, एका बाजूला राणा प्रतापांचे भक्त उभे राहत आहेत. बस आमचं दुर्दैव कितीही असलं तरी आम्हाला एका माणसाची आशा आहे आणि ती आशा म्हणजे वीर सावरकरांची भविष्यवाणी. वीर सावरकर नेहमी म्हणायचे की बाबांनो, मला बोलायला लावू नका, कारण माझ्या वाणीला ईश्वरी वरदान आहे, मी बोलू ते चांगलं सत्य होतंय. हो, बाकीच्या अनेक अशुभ गोष्टी सावरकर बोलले, दुर्दैवाने त्या सत्य झाल्या. पण सावरकर एक शुभ पण बोलले. 66 साली सावरकर गेले. या 66 साली सावरकर मृत्यू घेत असताना, निर्वाण घेत असताना बोलून गेले, बाबांनो, माझ्या वाणीला जर परमेश्वराचं वरदान असेलच तर मला तरी असं वाटतं की या पुढच्या 50 ते 100 वर्षाच्या कालखंडामध्ये पुन्हा एकदा भारत प्रचंड सामर्थ्याने उभा राहील, हिंद राष्ट्र म्हणून उभा राहील, सर्वांवर प्रेम करणारा म्हणून उभा राहील, सर्व विश्वाने त्याला मानवंदना द्यावी असा माझा भारत उभा राहील. जे भाग्य आम्हाला नाही बघायला मिळालं ते भाग्य या पुढच्या पिढीला बघायला मिळेल अशी भविष्यवाणी उद्गारून तो एक द्रष्टा महापुरुष आमच्यातून निघून गेलाय. तेव्हा तुमच्या आमच्या मनामध्ये असणारे एकमेकांच्याशी मत्सर करणारे, असूया करणारे क्षुद्र भाव टाकून देऊया. एखाद्या मंदिराच्या बाहेर आपण सगळी मलिनता टाकतो तसे, आणि या भव्य दिव्य मंदिराच्या निर्माणासाठी सर्व शक्तीनिशी निष्काम मनाने उभं महाराज. बस संपलं असं कीर्तन. पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून आभार म्हणून या ठिकाणी थांबतो. पुढील वर्षासाठी भेटूच कीर्तन संध्येमध्ये, पण मध्यंतरीच्या काळात एक कीर्तन महोत्सव आपल्याला अखिल भारतीय स्तराचा जो घ्यायचा आहे त्यासाठी मात्र विचारत राहा आणि एकमेकांच्याशी सहकार्य आणि संपर्क करत राहा. एवढं फक्त सांगून तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाच्या समोर नतमस्तक होऊन या ठिकाणी थांबतो. हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, हेची दान विसर न भावा, तुझा विसर न